ते होत आहे तेव्हा सर्वात चरणी नतमस्तक होऊन मी माझ्या शब्दाला पूर्ण करतो. मला माहिती आहे वरून ऊन तापत आहे आणि देवानं आपल्याला थोडीशी सुरुवातीला सावली दिली, म्हणून आता त्याचा जास्त उपयोग न घेता मी अधिक वेळ न करता गावकरी मंडळी सुद्धा आभार प्रदर्शन करतील. त्याच्या अगोदर फक्त मी 2 मिनिटं बोलेल, कारण की बोलणारे भरपूर आहे, परंतु समोरच्या गावात सुद्धा आपल्याला वालतूरला ग्रामसफाई करायची आहे. 2 मिनिटं तिथं थांबायचं आहे, ते वेळेनुसार ठरू. म्हणून ज्यांच्या पावन दरबारामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण बसलेला आहोत, क्रांती सूर्य बिरसा मुंडा, महामानव बिरसा मुंडा यांच्या चरणावर नतमस्तक करतो. आपल्या गावाचा आराध्य दैवत हनुमंतराय, ग्रामदैवत शिवजी भगवंत टेकडीवरती मंदिर आहे, त्यांच्या चरणावर सुद्धा नतमस्तक करतो. आणि एक आदर्श गाव आपलं मोहपूर नगरी, की ज्या गावाला हागणदारी मुक्त अनेक आदर्श गावाचा पुरस्कार प्राप्त आहे. कारण की गावाकडे पाहिल्यानंतरच ग्रामपंचायतच्या कार्यालयावरूनच गावाची भूमिका लक्षात येते. म्हणून एक वेळा आपल्या गावाचं चांगलं झालं पाहिजे या उद्देशानं ही गावातील सर्व तरुण मंडळी, पोलीस पाटील, सरपंच साहेब, सर्व ग्रामसेवक मंडळी आणि विशेष करून ही सर्व मंडळी आज या ग्रामसभेमध्ये सामील झाली. एक वेळा सर्वजण यांच्या नावानं टाळी वाजवा महाराज. कारण की आपल्या गावाचं चांगलं व्हावं ही इच्छांत करणार ती. एक मिनिट शांत राहा. 2 गोष्टी आहे. आपलं गाव हागणदारी मुक्त झालं, आपलं गाव स्वच्छ झालं. जेव्हा आपल्या गावात फिरलो आम्हाला कुठं झाडू खाली टेकवण्याची आवश्यकता भासली, कारण की गावात सर्व रस्ते चांगले आहेत. पण मला कुठंतरी वाटतात गाव बाहेरून स्वच्छ झालं, पण तेवढंच आतून स्वच्छ झालं असेलच सांगता येत नाही. कधी कधी बाहेरच्या बिमारीपेक्षा आतमधली बिमारी एवढी खराब असतात महाराज. कोणी दारू पित असेल ते व्यसन दिसते, कोणी तंबाखू खात असेल हे व्यसन दिसते. पण जर शेजारच्याची बिल्डिंग जर बांधणं सुरू झाली आणि याची अर्धी भाकर जर कमी झाली तर हे बिमारी का कमी मोठी आहे का? म्हणजे दुसऱ्याचं चांगलं चाललं हे वाईट दिसणं हे का बिमारी कमी मोठी आहे का? आणि हे झाडू संतांचे मार्ग, हे झाडू कशा करता? काही जणांना वाटतात महाराज हे झाडझूड करतात, पण काय गरज आहे झाडझूड करणार? बाहेरचं तर सर्व स्वच्छता आहे. पण लक्षात घ्या, जेव्हा हातात झाडू घेतो, झाडू घेतला की मनुष्याला झुकावं लागते. काय करावं लागते? झुकावं लागते. आणि झुकल्यावरती मनुष्याचा नम्र झाला भूता आणि तेने कोंडिले अनंता. किती ताकद आहे माहिती आहे का? जर विहिरीमध्ये जर बकेट सोडली आणि जर बकेट उभीच ठेवली तर बकेट भरल का? ऐकत आहात ना? बकेट भरल का? नाही. का भरणार नाही? जोपर्यंत बकेट वाकणार नाही तोपर्यंत बकेट भरणार नाही. तसं जोपर्यंत मनुष्य वाकणार नाही तोपर्यंत त्याच्या अंतःकरणातले दुर्गुण जाणार नाही. म्हणून त्याच्याकरताच आम्ही या ठिकाणी आलो आणि म्हणून आज ही सर्व मंडळी या ठिकाणी आली. म्हणून पुनश्च आम्ही ज्या व्यसनाची मी सांगितलं बाहेरून तर गाव स्वच्छ झालं, पण आज ज्या व्यसनाची आग लागलेली आहे, तरुण मंडळी ज्या व्यसनाच्या आहारीला गेलेली आहे. मी एका गावात असं सहज गेलो आणि काही पाणठेल्यावर मुलं बसलेले होते. एक जण ब्रेस्टॉल उडत होता, एकाच्या हातात बिअरची शिशी होती, एक जण खर्रा खात होता. मी सहज त्या मुलांना, तरुण मुलं होते 20 ते 35 वर्षाच्या आतले, मी त्यांना सहज